नमस्कार. शिस्त हा शब्द ऐकला की आपल्या मनात काय येतं? बहुतेकदा वाटतं की हे एक प्रकारचं ओझं आहे, नाही का? किंवा मग आयुष्यातले कठीण बंधन. आणि खरं सांगायचं तर अनेकांना असंच वाटतं. पण खरंच शिस्त म्हणजे बंधन आहे का? चला, आज आपण याचाच शोध घेऊया. आज ना आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीतून शिस्तीकडे पाहणार आहोत, पण एका पूर्णपणे नव्या आणि सकारात्मक नजरेनं. तर मग तोच मूळ प्रश्न. शिस्त म्हणजे खरंच एक प्रकारचं बंधन आहे का? असं काहीतरी जे आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणतं? याचं उत्तर आपल्याला स्वामी समर्थांच्या एका खूप सुंदर शिकवणीत मिळतं. ते काय म्हणतात बघा, शिस्त म्हणजे बंधन नाही, तर स्वतःवरचा प्रेमळ ताबा आहे. जरा विचार करा, ही एकच ओळ शिस्तीकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकते. म्हणजे ही काही जबरदस्ती नाहीये, तर हा स्वतःवर मिळवलेला एक प्रेमळ विजय आहे. ओके, पण मग हा प्रेमळ ताबा मिळवायचा कसा? यासाठी काही कोणती तरी मोठी साधना करावी लागेल का? की याचं उत्तर आपल्या अगदी रोजच्या जगण्यातच दडलंय. चला पाहूया. हे बघा, डावीकडे काय दिसतंय? एक मोठा डोंगर ढकलण्याचा अवघड प्रयत्न. आणि उजवीकडे अगदी सोप्या रोजच्या पायऱ्या. आपलंही ना अगदी असंच होतं. आपण नेहमी काहीतरी मोठं भव्यदिव्य करण्याच्या मागे लागतो, पण खरा मार्ग तो तर लहान पण सातत्यपूर्ण सवयींचा आहे. तर मग खरी साधना म्हणजे नक्की काय? स्वामी समर्थांनुसार ती खूपच सोपी आहे. बघा, वेळेवर उठणं, आपली कामं वेळेत पूर्ण करणं, बोलण्यामध्ये संयम ठेवणं आणि आपले विचार स्वच्छ ठेवणं. बस, याच लहान लहान सवयींमधून आपलं मन आणि शरीर शिस्तीत राहतं आणि मग आत्म्याची प्रगती होते. पण ह्या लहान सवयी इतक्या महत्वाच्या का आहेत? याचं कारण असं आहे की ह्यांचा थेट संबंध आपल्या श्रद्धेशी आणि आपल्या मनःशांतीशी आहे. चला, हे नातं जरा समजून घेऊया. जेव्हा आयुष्यात शिस्त नसते ना, तेव्हा सगळं कसं विस्कळीत होऊन जातं. एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो. आणि अशा गोंधळलेल्या परिस्थितीत स्थैर्य म्हणजे स्थिरता ते टिकूच शकत नाही. आणि जिथे स्थैर्यच नाहीये, तिथे मग श्रद्धासुद्धा डळमळीत व्हायला लागते. आता एक महत्वाचा प्रश्न विचारूया. जेव्हा आयुष्यात एखादं मोठं संकट येतं, तेव्हा आपली खरी ढाल काय असते? कोणती अशी गोष्ट आहे जी आपल्याला त्यातून तारून नेते? याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे: शिस्त. हो, अगदी बरोबर. आपला तोच रोजचा साधा दिनक्रम, आपल्या त्या लहान लहान सवयी, हेच संकटाच्या काळात आपली ढाल बनतात. कारण कसं आहे ना, अडचणीच्या काळातही आपण जर आपला दिनक्रम कायम ठेवला तर मनाला एक प्रचंड आधार मिळतो. अच्छा, मग ह्या शिस्तीच्या मार्गाचं अंतिम ध्येय काय आहे? आपल्याला या सगळ्यातून मिळतं तरी काय? तर ते आहे परमशांती. जेव्हा आपण आपला वेळ, आपले शब्द आणि आपल्या कृती या सगळ्यांचं भान ठेवतो, सोप्या भाषेत सांगायचं तर शिस्तीने वागतो, तेव्हा काय होतं माहितीये? नकारात्मकता आपोआप दूर जाते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं. आणि हाच तो शांतीचा मार्ग आहे ज्याची रचना स्वामींनी सांगितली आहे. हा क्रम बघा, किती सुंदर आहे. सगळ्यात आधी येते शिस्त, शिस्तीतून येतं स्थैर्य, स्थैर्यातून वाढते श्रद्धा आणि याच दृढ श्रद्धेतून आपल्याला मिळतो परमशांतीचा अनुभव. तर मग आज बाहेर मोठे बदल शोधण्याऐवजी आपल्या आतच एक लहानसा बदल करून पाहिला तर? आज अशी कोणती एक लहान सवय आहे जी आपण सुरू करू शकतो, जी आपल्या आयुष्याला एक नवी शांत दिशा देईल? यावर नक्की विचार करा. जय जय स्वामी समर्थ.